ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णं वंदे जगद्गुरुं। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। कथेला पुढे सुरुवात करत असताना जी आपण परमेश्वराची भक्ती म्हणतो, जी आपण भगवंताची भक्ती करतो, भक्ती पण दोन प्रकारची आहे, सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती। निष्काम भक्तीमुळे आपण परमेश्वराजवळ जाऊ शकतो, परंतु सकाम भक्तीमुळे आपण फळ प्राप्त करून घेऊ शकतो। परंतु आपल्या शरीरामध्ये भक्तीचा उदय होणे हा सर्वात मोठा धर्म आहे। ती भक्ती कशी असली पाहिजे? आपला जो आत्मा आहे त्या आत्म्याला प्रसन्न करणारी भक्ती पाहिजे। आपण परमेश्वराची भक्ती करत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निष्काम भावाने परमेश्वराची भक्ती केली पाहिजे। जीवाला भगवंत म्हणतात, तू माझा अंश आहेस। जीवात्मा माझा अंश आहे आणि परमात्मा अंशी आहे। अंश अंशीपासून वेगळा असतो म्हणून तो दुःखी असतो। आपण ईश्वरापासून वेगळे नाहीत, चराचरामध्ये परमेश्वर व्यापलेला आहे, परंतु आपण आपणाला परमेश्वरापासून वेगळे समजतो, म्हणून आपण दुःखी आहोत। जर मीच परमेश्वर आहे, माझ्यामध्ये जे चैतन्य आहे ते परमेश्वराचा अंश आहे, असे जर समजले आपण आपल्या स्वतःला, तर नक्कीच हा जीव सुखी झाल्याशिवाय राहणार नाही। जो नर आहे तो नारायणाचा अंश आहे आणि तो नारायणाला मिळाल्याशिवाय शांती मिळणार नाही। कोणत्याही रीतीने, कोणत्याही साधनाने, कोणत्याही भक्ती रूपाने नारायणाशी एकरूप होण्याची गरज आहे। ज्ञानीजन ज्ञानाने अभेद परमेश्वराशी सिद्ध पावतात, सिद्ध होतात। वैष्णव प्रेमाने अद्वैत सिद्ध करतात। प्रेमाची परिपूर्णता अद्वैतामध्ये आहे। भक्त आणि भगवान एकच आहेत।
गोपी आणि कृष्ण हेही एकच आहेत. जीव व ईश्वराचा वियोग असतो हे सत्य आहे. वियोग कशाने व केव्हा झाला, जीवाचा आणि परमेश्वराचा वियोग केव्हा व कसा झाला याचा विचार करण्याची गरज नाही. त्याचा फायदा काय? थोडक्यात सांगावायचे झाल्यास, आपल्या कपड्यावर जर एखादा डाग पडला, तो केव्हा पडला याचा विचार करण्यापेक्षा त्या डागाला धुवून टाकणे कधीही योग्य. त्याप्रमाणे जीवाने ईश्वराला मिळणे योग्य ठरते. आपण का मिळालो नाही याचा विचार करत बसण्याची गरज नाही. आपल्या माथ्यावर नेहमी काळाचे भय आहे. आपण कधी जाणार आहोत हे आपणास माहिती नाही. आपण नेहमी म्हणत असतो दुसऱ्याच्या अंत्येष्टीमध्ये आपण सामील होतो, परंतु आपल्या डोक्यावर पण काळाचे भय आहे. तो जीव, तो मनुष्य प्राणी भाग्यशाली आणि निर्भय कसा असेल, ज्याला मृत्यूचे भय नाही. तो भाग्यशाली कसा असू शकतो? आणि मनुष्याचा मृत्यू म्हणजे आपण या पृथ्वी तलावर जी भगवंताची भक्ती साधना करण्यासाठी आलेले आहोत, त्या कालखंडामध्ये, आपल्या आयुष्याच्या कालखंडामध्ये आपण जी चांगली वाईट कर्मे केलेली आहेत त्या कर्माचा हिशोब देणे म्हणजे मृत्यूचा दिवस. ज्याचे जीवन सुद्धा असते त्याचा हिशोब चोख असतो. बाकी जीवांना हिशोब देण्याची भीती वाटते. अनंत कालापासून त्याने केलेल्या, त्या मनुष्य प्राण्याने केलेल्या पापाची भीती त्याला वाटते. जोपर्यंत मनुष्याला मृत्यूची भीती आहे, तोपर्यंत त्याला शांती नाही. पण त्या मृत्यूचा जो काळ आहे, काळाचा काळ, परमपिता परमेश्वर भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्या जीवाची भक्ती पाहून, आपल्यावरचे प्रेम पाहून त्या जीवाला आपलेसे करतो, तेव्हा भगवंताचा नौकर जो काळ आहे, जो यमराज आहे, तो जीवाला काहीही करू शकत नाही. जीव व ईश्वर बरोबरच बसलेले आहेत, पण जीव त्या परमपिता परमेश्वराला, ईश्वराला ओळखू शकत नाही. ज्या वेळेला जीव अंतर्मुख बनेल तेव्हा तो अंतर्मुख असलेल्या भगवंताला ओळखू शकेल. त्यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो.
गंगा किनारी एक महात्मा राहत होता. त्या महात्म्याजवळ परीस होता. परीस लोखंडाचे सोने करणारा परीस होता. तो परीस मिळवण्यासाठी एक मनुष्य त्यांची सेवा करू लागला. महात्म्याने त्या मनुष्यास, मी गंगा किनारी जाऊन स्नान करून येतो आणि मग तुला परीस देईन, असे म्हणून तो महात्मा गंगा किनारी स्नानासाठी गेला. त्या मनुष्याने महात्म्याच्या झोपडीमध्ये त्या परीसाचा शोध घेतला, पण त्याला तो परीस मिळाला नाही. महात्मा परत आल्यास तो त्या मनुष्याला म्हणाला, मी येईपर्यंत तुला थांबण्यासाठी इतका वेळ नव्हता का तुझ्याकडे? परीस मी लोखंडाच्या पेटीमध्ये ठेवला आहे. त्या मनुष्याने विचारले, महाराज, मग लोखंडाचा जो पत्रा असलेला संदूक आहे, पेटी आहे, ती सोन्याची कशी झाली नाही? त्यावेळेला तो महात्मा म्हणतो, बाबा रे, तो जो परीस आहे तो मी एका चिंदीमध्ये बांधलेला आहे. त्यामुळे त्याला लोखंडी पेटीचा स्पर्श होत नाही. मग तो सोन्याचा कसा होईल? सांगण्याचे तात्पर्य, जसा कपड्यामध्ये परीस बांधून ठेवला, त्याचप्रमाणे जो ईश्वर आहे, परमपिता परमात्मा आहे, तो प्रत्येक जीवांच्या हृदयात आहे. पण मनुष्याची जी वासना आहे, त्या वासनेचे जे आवरण आहे, त्या ईश्वराच्या भोवती असल्यामुळे परमेश्वराचे आणि जीवाचे मिलन होत नाही. जीवात्मा म्हणजे लोखंडी पेटी असून परमात्मा म्हणजे परीस आहे. दोन्हींच्या मधली अहंता रूपी, ममता रूपी जी कपड्याने बांधलेली चिंदी आहे, वासना आहे, ती दूर करावी लागेल. म्हणजे जीवाचे कल्याण होईल. जीवनाचे मुख्य ध्येय काय असते? हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.